नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रात लवकरच पार पडणार आहे. विदर्भातील 5 मतदारसंघ या मतदान चाचणीला सामोरे जाणार आहेत. मात्र त्या अगोदरच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधलं जे फायर फायटिंग आहे ते अतिशय जोमानं सुरू आहे. मात्र हे फायर फायटिंग करताना महाविकास आघाडी काहीतरी थंड आपल्याच कोशामध्ये अडकलेली दिसते आहे, जो तो आपापल्या पद्धतीनं ही खिंड लढवत आहे. या उलट देवेंद्र फडणवीस हे महायुतीमधले फायर फायटर नेते अशा पद्धतीनं पुढे येत आहेत. साधं माढ्यामधलं उदाहरण घ्या. माढा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी डाव टाकला, मोहिते पाटील घराण्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं आणि भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात धैर्यशील मोहिते यांच्या रूपानं एक चांगला आणि तगडा उमेदवार दिला. ही सगळी पवारांची जी सगळी खेळी आहे ही नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा रणजित निंबाळकर जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना विजयी करण्यासाठी फडणवीस यांनी काय केलं गेल्या 2 दिवसांमध्ये त्याची फक्त एक झलक तुम्हाला दाखवून देतो. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना थेट बोलावणं फडणवीसांनी पाठवलं. त्यांच्यासाठी खास चार्टर्ड फ्लाईट त्यांनी पाठवलं आणि नागपूरला बोलावून घेतलं. आता हे नारायण पाटील त्यांच्यासोबत गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मग त्यांनी ते थांबले नाही त्याच्यावरती. त्यांनी लगेचच उत्तम जानकर जे माळशिरसमधनं गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडनं लढलेले होते, मोहिते पाटील यांच्या विरोधात ते आत्तापर्यंत जी भूमिका राहिलेली आहे त्यांना देखील खास विमान पाठवलं आणि नागपूरमध्ये बोलावून घेतलं. एका मतदारसंघासाठी फडणवीस यांनी इतक्या 2-3 दिवसामध्ये इतक्या बैठका आणि इतके डावपेच आखले की अतिशय गंभीरतेनं ते हे निवडणूक लढत आहेत हे सामोरं गेलं. याच्या उलट आजचंच पुण्यातलं उदाहरण आहे. काँग्रेसचे नेते आबा बागुल हे आज देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटायला गेले. आबा बागुल हे पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडे इच्छुक होते. काँग्रेसनं त्यांची काही दखल घेतली नाही आणि रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. मात्र आबा बागुल यांना उमेदवारी का हवी आहे, कशासाठी हवी आहे याची विचारपूस देखील काँग्रेसमधल्या कोणी नेत्यानं त्यांच्याकडे केली नाही. ते आता काँग्रेस सोडायच्या बेतामध्ये आलेले आहेत. तरीही एका वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचा त्यांना साधा फोन देखील आला नाही. त्यामुळं काँग्रेस अशा एकाकी पद्धतीने लढत आहे की आम्हाला कोणाची गरज नाही, कार्यकर्त्यांनी कुठेही जावं, आमच्या विरोधात काम करावं, आम्हाला काही फरक पडत नाही, अशाच पद्धतीनं काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे नेते वागत आहेत. या उलट विजय शिवतारे यांचं जर उदाहरण जर आपण पाहिलं की विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात अक्षरशः आग ओकली होती. मात्र तेच अजित पवार जे एकदम भडक आणि आक्रमक स्वभावाचे समजले जातात त्यांनी आपल्या जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवलेला होता. शिवतारे यांच्या विरोधात चकार शब्द देखील अजित पवारांनी काढला नाही. आणि बारामतीचं देखील ही जी आग आहे विजय शिवतारे यांच्या रूपाने उफाळलेली ती देखील आग देवेंद्र फडणवीस यांनी शांत केली. त्यासाठी देखील बैठकांचा धडाका लावला आणि बारामतीमधली महायुतीचं जे सगळं वातावरण आहे ते सामोपचाराचं राहील, एकोप्याचं राहील यासाठी प्रयत्न केले. पुण्यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा एकत्र असा मेळावा घेतला. महाविकास आघाडीत मात्र कुठेच एकत्र असं घडताना दिसत नाही. सांगलीच्या जागेचा किस्सा तुम्हाला माहितीच असेल की सांगलीची जागा काँग्रेसला हवी आहे. विशाल पाटील त्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसकडनं त्यांचे अनेक वरिष्ठ नेते शिवसेना समजावून सांगत आहेत की ही जागा काँग्रेसला जर दिली तर नक्कीच निकालावर परिणाम होईल आणि काँग्रेसची ही जागा नक्कीच जिंकू शकेल. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की गेल्या आठवड्यामध्ये नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे फोन देखील मातोश्रीवरनं उचलले गेले नाहीत किंवा त्यांना कोणता रिस्पॉन्स देखील आला नाही. हेच विशाल पाटील जेव्हा आपल्या काँग्रेस नेत्यांकडे जात होते तेव्हा दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची देखील त्यांना भेट मिळू शकली नाही. महाराष्ट्रामध्ये जर निवडणूक जिंकायची असेल तर कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय आहे हे नेत्यांना सांगावं लागेल. मात्र महाविकास आघाडीचे नेते अजूनही भ्रमातच आहेत की आपल्याला कुणी म्हणजे या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात वातावरण आहे आणि महाविकास आघाडी जणू काही अलगद विजयी होणार आहे अशाच भ्रमामध्ये हे महाविकास आघाडीचे नेते वावरत आहेत. आणखीन एक किस्सा, ज्या वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईमधून इच्छुक आहेत त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे. धारावी हा मोठा भाग ज्या मतदारसंघामध्ये येतो तेथे वर्षा गायकवाड, त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांची चांगली ताकद आहे आणि त्या ठिकाणी जर काँग्रेसला जर उमेदवारी मिळाली तर नक्कीच राहुल शेवाळे यांच्यासाठी ती अवघड गोष्ट होऊन बसू शकते. मात्र या ठिकाणी
शिवसेनेनं अनिल देसाई यांना रिंगणामध्ये उतरवलेलं आहे आणि या वर्षा गायकवाड आपल्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्ली वाऱ्या करत आहेत, मात्र त्यांची दखल कोणी घेत नाही, अशी ही सगळी परिस्थिती आहे. याउलट देवेंद्र फडणवीस रात्रभर जागून नाराजांना, असंतुष्टांना फोन करत आहेत. केवळ आपल्याच पक्षातील नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते असोत किंवा शिवसेनेमधले नेते असोत, त्यांना देखील देवेंद्र फडणवीस हेच फोन करत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एवढं तरी शिकून घ्यायला हवं की जर एक जागा महत्त्वाची जर असेल तर प्रत्येक तिथला कार्यकर्ता, तिथला छोटा मोठा नेता हा देखील महत्त्वाचा आहे, याचं भान फडणवीस यांना अजूनही कायम आहे. अजित पवार यांनी देखील त्याच पद्धतीची समयसूचकता दाखवलेली आहे. जे आपले कडवे विरोधक होते त्या सर्वांना आपल्यासोबत घेताना अजित पवार यांनी कमालीची लवचिकता दाखवलेली आहे. मात्र ही साधी लवचिकता महाविकास आघाडीचे नेते दाखवू शकत नाही, ही मोठी त्यांच्या दृष्टीनं शोकांतिका ठरू शकते. महाविकास आघाडीसाठी जर आपण पाहिलं तर 3 पक्ष एकत्र आलेले आहेत, चांगलं वातावरण आहे, अशाच भ्रमामध्ये ते वावरत आहेत. पण या ठिकाणी सामना भाजपशी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे, याचा मात्र विसर या तीनही पक्षांना, महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांना विसर पडलेला दिसतोय. ज्या फडणवीस यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यासारख्या नेत्यांना अक्षरशः आपला पक्ष किंवा आपलं कुटुंब कसं संरक्षित करावं याची विवंचना लागून राहिलेली आहे. अशा एका तगड्या फडणवीस यांच्यासारख्या तगड्या नेत्यासमोर या नेत्यांचा सामना आहे. काँग्रेसची ही तीच गत आहे. रोज कोणता ना कोणता नेता काँग्रेस सोडून जात आहे, मात्र त्याची फिकीर काँग्रेस करत नाही असं चित्र दिसतंय. आणि या उलट देवेंद्र फडणवीस मात्र सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक जागेचा किल्ला हा अतिशय मोठ्या शक्तीनं लढत आहेत. त्याच्यामध्ये कोणतीही लूपहोल्स किंवा त्रुटी राहू नयेत याची दक्षता घेत आहेत. मात्र या उलट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजूनही आपल्या कोशामध्ये अडकलेले आहेत. त्यांचं गर्वाचं घर अजूनही वरतीच आहे. ते जर त्यांनी लवकर सुधारलं नाही तर या निवडणुकीमध्ये जो त्यांना अपेक्षित निकाल आहे तो अजिबातच लागणार नाही आणि पुन्हा EVM त्यांना दोष द्यावा लागेल, एवढं मात्र नक्की. फडणवीस यांच्याकडनं शिकण्यासारख्या काही नक्कीच गोष्टी आहेत, त्याचे तरी पाठ या नेत्यांनी गिरवावेत, एवढं मात्र नक्कीच या निमित्तानं सांगावंसं वाटतंय. हे विश्लेषण आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून सांगा. तुमच्या कॉमेंट्स नक्की आम्हाला कळवा आणि फॉलो करायला विसरू नका लेट्स अप मराठी.